लोकसभेपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याची माहिती आहे। महाशिवसेनेचे नेते उत्तम जानकर भाजपच्या वाटेवर असल्याचं कळत आहे। उत्तम जानकर सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक आहेत आणि ही लोकसभा लढवण्यासाठी ते भाजपच्या वाटेवर म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाला जर तसं झालं तर अजित पवार गटाला हा मोठा धक्का म्हणावा लागेल। महाशिवसेनेचे नेते उत्तम जानकर भाजपच्या वाटेवर आहेत तर मी जन्मजात भाजप सदस्य असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। अजितदादांचे मन वळवू शकतो असं सुद्धा ते म्हणतात। तांत्रिक कारणामुळे भाजप सोडली होती असंही जानकर यांनी म्हटलेलं आहे। तर उत्तम जानकर सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळे आता येत्या काळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करून सोलापूरची जागा लढवू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। पूर्वीपासून माझ्या लहानपणापासूनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो। गेल्या वेळच्या योगायोगानं त्या ठिकाणची जागा मला दिली गेली नाही, त्यामुळं थोडंसं रागापोटी म्हणा किंवा त्यावेळच्या परिस्थितीतला तो निर्णय कुठून ना कुठून तरी उभं राहायचं अशा पद्धतीनं आम्ही त्या बाजूला गेलो होतो। पण लगेच पुन्हा दुरुस्ती करत आम्ही पुन्हा महायुतीच्या मार्गे इकडं नाही मी पूर्वीपासूनच भाजपचा कार्यकर्ता आहे आणि आता जरी अजितदादा गटामध्ये असलो तरी भारतीय जनता पार्टीला सपोर्टेड अजितदादा गट आहे म्हणून त्या गटासोबत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।